जळगावला खूप तसे कट्टे निघताय. दुसरं एक एमडी पावडर विकली जाते शेफ जळगावला कॉलेजच्या आजूबाजूला. ते थोडं त्याच्यात आपल्याला विनंती आहे की म्हणजे कॉलेजच्या मुलांचं आयुष्य उद्ध्वस्त होतंय त्याच्यामुळे. तर त्याच्यावरती आपण बऱ्याच डिपार्टमेंटला माहिती पण असेल कुठे कुठे विकले. मागे शाहूनगर वगैरे कारवाई झाली. थोडी कडक कारवाई झाली पाहिजे आणि ते बंदच झालं पाहिजे. यंग मुलं त्याच्या आधी जात आहे, ते व्यसनाच्या आधी जात आहे यंग मुलं कॉलेजचे, आणि सर्व कॉलेजच्या आजूबाजूला विकले जात आहे. त्याच्यामुळे त्याचा तपास लावून थोडंसं कारवाई एकदम बंदच झालं पाहिजे, तेवढी विनंती. तुमच्या म्हणजे मामाने जो विषय सांगितला साहेब, याच्यामध्ये काही हाय प्रोफाईल लोक असल्याचं मला जी माहिती मिळाली की बाबा याच्यात काही लोकांची आपल्या तुमची चर्चा झाली वाटतं. मी सांगितलं ते एकाला की इथं काही लोक, तुम्ही जरा मागे ते एक प्रकरण झालं होतं की मी त्याची तक्रार केली होती की त्या नशेमध्येच त्यांनी एका मुलीवर चुकीचा प्रकार केला होता. हे प्रकार आता खूप म्हणजे गांजा, ड्रग्ज हे अगदी कॉलेजच्या पॉईंटचा खूप ठिकाणी वाढायला लागले. आणि तुमचे जे पोलिस सेटल झाले तर 10-10 वर्ष, 15-15 वर्ष, तुमचा पीआय जातो तिथं, तुमचा रेडी माणूस घेतो, कोण जास्त आपल्याला दुकान चालू करून देईल ते ठरलेली सिस्टीम आहे. तो माणूस ते दुकान ताब्यात घेतो, तो रेट ठरलेला असतो. पोलीस स्टेशन आणि पोलीस प्रशासन, तुम्हाला वाटतं की तुम्ही एसपी तुम्ही चालवताय, ते पीआयला वाटतं की तो चालवतोय, पण खरं यंत्रणा चालवतो खालचा हवालदार. त्याचे पूर्ण हवालदार नाही, बाकीचे पुन्हा तारखे शिट्ट्या मारत बसतात, बाकीचे रात्र पाळी करतात, काही रात्रीचे 1-4-5 लोक पोलीस स्टेशन पूर्ण चालवतात आणि त्यांना ही सगळी यंत्रणा माहिती पूर्ण. म्हणजे माझ्या आता एक शेत आहे, मी आता ते शेत जेव्हा गेलो तिथं पाहिलं, माझ्या शेजारीचे एक क्लब चालू राहतो काय, आणि पोलिसांच्या गाड्या देऊन जातात, 4 वेळी जातो रस्त्यावर क्लब चालतो. माझी तुम्हाला विनंती आहे की तिथे लोक तुमचे काम करतात एलसीबी म्हणून किंवा ते म्हणून, तिथं चढावळ कशासाठी आहे की सगळ्यात जास्त मार्जिन, जास्त पैसे कोण जमून देत साहेबांना, याच्यासाठी चढावळ. माझ्याकडे काही लोक कावर येतात तर आम्हाला जबाबदारी द्यायला लावा. तर जबाबदारी काय तर कलेक्शनची, याच्यासाठी लोक आम्हाला भेटतात. मला असं वाटतं की हा प्रकार जरा तुम्ही कंट्रोल ठेवा.